नमस्कार मंडळी, जी आर कॉर्नर मराठीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर मंडळी, या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेबद्दल एक महत्त्वपूर्ण असा अपडेट पाहणार आहोत. मंडळी, जर तुम्ही अपडेट हा पूर्ण पाहिला नाही, तर कदाचित तुमचं जे बँक अकाउंट आहे, ते बँक अकाउंट ही खाली होऊ शकतं. तर याचं मुख्य कारण काय असणार आहे? कशाप्रकारे तुमचे बँक अकाउंट खाली होऊ शकतं? याचा संपूर्ण आढावा या व्हिडिओच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. तर मंडळी, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत ते काही सेकंदामध्ये नोटिफिकेशनद्वारे मिळत राहतील. तर मंडळी, चला पाहूया संपूर्ण अपडेटकडे. तर मंडळी, इथे तुम्ही कोणताही एक ब्राउझर ओपन केल्यानंतर तुम्हाला ब्राउझरमध्ये सर्च करायचंय लाडकी बहीण योजना. तर लाडकी बहीण सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक विंडो ओपन येईल. तर मंडळी, कशाप्रकारे तुमच्या अकाउंट आहे ते तुमचे अकाउंट खाली होऊ शकतं आणि कशाप्रकारे तुमच्याकडून पैसे वसूल केले जाऊ शकतात, याचा हा महत्त्वपूर्ण असा व्हिडिओ अपडेट घेऊन आलेलो आहे. तर मंडळी, चला पाहूया. तर तुम्ही अशा प्रकारे बऱ्याच प्रकारचे व्हिडिओ पाहिले असतील, की लाडकी बहीण योजनेचं आम्ही तुम्हाला नवीन फॉर्म भरून देऊन तुम्हाला जे काही योजनेसाठी पात्र करू आणि तुमचे पैसे ते तुमच्या अकाउंटमध्ये क्रेडिट होतील आणि तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होतील. परंतु याची फीस आम्हाला द्यावी लागेल. तर मंडळी, अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण अपडेट आहे. तर मंडळी, अशा प्रकारे तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारचे खूप सारे वेबसाईट दिसतील, खूप सारी माहिती दिसेल. तर अशा प्रकारची माहिती आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे एक स्टार्टिंगला जे एक दिसेल, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. तर याची ही विंडो आहे, ही याची वेबसाईट आहे. ती वेबसाईट आपण एक ओपन करू. त्याच्यानंतर त्याच्यामध्ये बरेच साऱ्या अजूनही वेबसाईट आहेत. तर त्या वेबसाईटमध्ये इथे तुम्ही 2 नंबरला पाहू शकता. काहींच्या खाली येऊ शकते, काहींची वर येऊ शकते, काहींची खूप लास्टलाही येऊ शकते. तर त्यामध्ये इथे माझी लाडकी बहीण योजना अशा प्रकारची एक वेबसाईट आहे. तर अशा प्रकारची जी वेबसाईट आहे, तर तिलाही आपण न्यू टॅबमध्ये ओपन करू. तर अशा प्रकारे न्यू टॅबमध्ये ओपन केल्यानंतर जी आपण ही पहिली ओपन केलेली आहे, हिला या वेबसाईटला ओपन करू. तर या वेबसाईटला ओपन केल्यानंतर तुम्ही बघू शकता अशा प्रकारे त्याचा एक इंटरफेस दिसतो. तर हा जो इंटरफेस दिसतो हा संपूर्ण गव्हर्नमेंटचा इंटरफेस आहे. जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, ती वेबसाईट आहे. तर तुम्हाला कशाप्रकारे माहिती करून घ्यायचंय, की जी गव्हर्नमेंटची वेबसाईट कोणती आहे आणि इतर लोकल कोणी बनवलेली प्रायव्हेट वेबसाईट कशी आहे, म्हणजे जी फेक वेबसाईट आहे ती कशाप्रकारे. तर त्यासाठी मंडळी तुम्हाला इथे शेवटला पाहायचंय gov.in अशा प्रकारची जी वेबसाईट असते, ती गव्हर्नमेंटची वेबसाईट असते आणि त्याच्यानंतर जी आपण एक फेक वेबसाईट आहे, ती फेक वेबसाईट ओपन केलेली आहे. तर फेक वेबसाईटवर अशा प्रकारे इंटरफेस येतो. तर इंटरफेस अशा प्रकारे आला तर आपण जशा प्रकारे गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर इंटरफेस आलेला आहे, तो इंटरफेस पाहूया. तर पाहू शकता तुम्ही, ही जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे याच्यामध्ये आणि ही जी फेक वेबसाईट आहे याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा डिफरन्स नाही. फक्त यामध्ये तुम्हाला ओळखायचं कसे, ही जी फेक वेबसाईट आहे तर इथे फेक वेबसाईटवर तुम्ही पाहू शकता आयओ, आयओ अल्फावेअर. तर आयओ अल्फावेअर अशा प्रकारची फेक वेबसाईट आहे. तर तुम्हाला याच्यावर जशा प्रकारे जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. तर या वेबसाईटवर जशी इन्फॉर्मेशन देण्यात आलेली आहे, त्याच प्रकारची इन्फॉर्मेशन जी फेक वेबसाईट आहे, त्या फेक वेबसाईटवर देण्यात आलेली आहे. तर मंडळी, अशा प्रकारे जे काही काही लोक आहेत, काही व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगत असतील किंवा कॉल करून सांगत असतील किंवा जाहिराती करून सांगत असतील, की तुम्हाला आम्ही अशा प्रकारचे जे नवीन वेबसाईट आहे, नवीन वेबसाईटच्या माध्यमातून किंवा नवीन अर्ज प्रक्रिया ती चालू झाली त्याच्या माध्यमातून तुम्हाला आम्ही अर्ज भरून तुम्हाला योजनेसाठी पात्र करू. तर इथे पाहू शकता ही फेक वेबसाईट आहे. तर फेक वेबसाईटवर अर्ज लॉग इन
अर्ज लॉग इन वर केल्यानंतर अशा प्रकारे इंटरफेस येतो आणि येथे क्रिएट अकाउंट. तर अशा प्रकारे क्रिएट अकाउंट केल्यानंतरही तुम्ही अकाउंट क्रिएट करू शकता. तर त्याच्यानंतर तुम्हाला जी ओरिजिनल वेबसाईट आहे, तर ओरिजिनल वेबसाईटवर इथे आहे अर्जदार लॉग इन. तर त्या वेबसाईटमध्ये थोडा डिफरन्स आहे, या वेबसाईटमध्ये डिफरन्स आहे थोडा लॉग इनचा. तर त्याच्यानंतर तुम्ही पाहू शकता इथे जी गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे, त्या गव्हर्नमेंटच्या वेबसाईटवर तुम्ही इथे अर्जदार लॉग इन आणि क्रिएट अकाउंट तर यावर क्लिक करू शकता. तर अशा प्रकारची जी काही ही फेक वेबसाईट आहे, तर ही फेक वेबसाईट आहे. तर या फेक वेबसाईटवरून तुम्हाला तुमचा अर्ज सक्सेसफुल सबमिट झालेला आहे. तुम्हाला काही दिवसामध्ये पैसे पडतील अशा प्रकारचा तुम्हाला स्क्रीनशॉट दाखवतील किंवा काही दाखवतील. तर याला कोणीही बळी पडू नये. तर याच्या माध्यमातून तुमचं बँक अकाउंट आहे, ते बँक अकाउंटही खाली केलं जाऊ शकतं. त्यामुळे तुम्हाला आधीच सावधान करून ठेवण्यात आलेलं आहे. तर मंडळी, कुठल्याही प्रकारच्या फेक वेबसाईट किंवा इतर कोणत्याही जे काही वेबसाईट किंवा इतर कोणी लोक सांगत असतील तर त्यांच्या ऐकू नका. तर अशा प्रकारच्या फेक वेबसाईट ओपन झालेल्या आहेत, तर त्या वेबसाईटवर तुम्ही बळी पडू नका. तर मंडळी, कुठल्याही प्रकारचं जे काही ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झालेलं नाही. तर ऑनलाईन रजिस्ट्रेशन चालू झाल्यानंतर नक्कीच आमच्या चॅनेलच्या माध्यमातून तुम्हाला कळवण्यात येईल. तर त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे आणि बेल आयकॉन प्रेस करायचे आहे. ज्यावेळेस काही अपडेट येतील तर बेल आयकॉन प्रेस केल्याने तुम्हाला नोटिफिकेशनद्वारे काही सेकंदामध्ये मिळत राहतील. तर मंडळी, अशा प्रकारे जो काही महत्त्वपूर्ण अपडेट आहे, लाडके बहीण योजनेचा अपडेट आहे किंवा इतर काही अपडेट्स असतील ते आपण आपल्या चॅनलवर घेऊन असतो. तर मंडळी, व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचबरोबर मंडळी, चॅनेलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. बेल आयकॉन प्रेस केल्याने जे काही महत्त्वपूर्ण अपडेट्स आहेत ते तुम्हाला काही सेकंदामध्ये मिळत राहतील.